नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. तर चला, आज आपण बघणार आहोत बँक निफ्टीचा ट्रेड आणि बिटकॉईनचा ट्रेड देखील. बिटकॉईनचा ट्रेड करंटली लाईव्ह चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अराऊंड 3200-3300चा प्रॉफिट सुरू आहे. आणि बँक निफ्टीमध्ये देखील आपण बुक केलेला आहे अराऊंड 3200 रुपयाचा प्रॉफिट. तर चला बघूयात आजची ट्रेडिंग आयडिया. तर बँक निफ्टी इथे तुम्ही बघू शकता की गॅपअप उघडल्यानंतर या लेवल्सला मल्टिपल टाइम टेस्ट केले बँक निफ्टीने. इथे 1 वेळा, 2 वेळा, 3, 4, 5, 6 आणि आत्ता ही 7वी वेळ होती. तर जेव्हा कुठली लेवल मल्टिपल टाइम्स टेस्ट होते तेव्हा ती लेवल वीक होऊन जाते आणि ते ब्रेक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि याच्या मागे अजून एक कारण होतं, जेव्हा पण बँक निफ्टी या लेवलला यायचं तिथून एक बाउन्स बॅक यायचा. इथे तुम्ही बघू शकता, इथे बघू शकता, इथून देखील बाउन्स बॅक आलाय, इथून देखील बाउन्स बॅक आलाय. तर नेहमी नेहमी बँक निफ्टी सेम पॅटर्न रिपीट नाही करणार. आणि आजची ट्रेडिंग आयडिया मी त्याच्या विरोधात मग प्लॅन केली, कारण आज सकाळी तुम्ही बघू शकता की सेलर्स किती डॉमिनंट होते पहिल्या कॅन्डलमध्येच. अराऊंड 500 पॉईंटची कॅन्डल बनवली होती सेलर्सनी पहिल्या 30 मिनिटातच आणि त्याच्यानंतरनं बायर्स ॲक्टिव्ह झाले. आता हा झोन हा इथे ऑलरेडी गॅप डाऊन झालं होतं मार्केट आणि हे प्रिव्हियस स्विंग लो देखील होता, म्हणजे यस्टरडेज क्लोज देखील होता, यस्टरडेज लो सॉरी. तर हा झोन ऑलरेडी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता आणि आपली ट्रेडिंग आयडिया होतीच की बँक निफ्टीने या लेवलला मल्टिपल टाइम टेस्ट केले आणि पॅटर्न पण सेम रिपीट करणार नाही की परत इथून बाउन्स बॅक येईल. माईट बी चान्सेस हाय झालेत की आता बँक निफ्टी ही लेवल ब्रेक करेल. मग त्याच आयडियाने मी ट्रेड प्लॅन करत होतो आणि इथे सेलर्स ॲक्टिव्ह देखील दिसले डेज हायला. तर जशी ही कॅन्डल बनली, एक मिनिट, जशी ही कॅन्डल बनली 115ची, आपण बघूयात ऑर्डर बुक. मी फर्स्ट ट्रेड पंच केला होता 145ला, 144ला, म्हणजेच इकडे या कॅन्डल नंतर, आणि स्टॉप लॉस ठेवला होता एक्झॅक्टली या कॅन्डलच्या जस्ट वरती. पण इथे तुम्ही बघू शकता हार्डली 4 ते 5 पॉईंटनी माझा स्टॉप लॉस गेला आणि परत प्राईस रिव्हर्स झाली. तर पहिल्या ट्रेडमध्ये आपण लॉस बुक केला होता अराऊंड 1500 रुपयेचा. इथे तुम्ही बघू शकता मी इथे कॉल ऑप्शन शॉर्ट केले 961ला आणि माझा स्टॉप लॉस हिट झाला होता 1013 रुपयाच्या आसपास. तर लगेच मी रिएंट्री केली, दुसरा ट्रेड घेतला आणि मी सेकंड ट्रेड घेतला 2:11 म्हणजे जसं मला इथे दिसलं की आपली ट्रेडिंग आयडिया अजून व्हॅलिड आहे आणि हार्डली 2-3 पॉईंटमुळे आपला स्टॉप लॉस गेला आणि प्राईस परत रिव्हर्स होतीये, तसं मी एक्झॅक्टली इथे शॉर्ट करून दिलं आणि स्टॉप लॉस परत ठेवला 100 पॉईंटचा या कॅन्डलच्या वरती. तर जसं मी इथं शॉर्ट केलं तशी इमिडिएटली प्राईस खाली फॉल करायला लागली. आता जनरली मी टार्गेट ठेवतो 1.5 रिस्क टू रिवॉर्ड रेशोचं, पण आज मला दिसत होती की प्राईसला जर बँक निफ्टीला जर ही लेवल ब्रेक करायची आहे तर आज कमीत कमी या लेवलच्या अराउंड क्लोजिंग किंवा याच्या आसपास थोडी वरती क्लोजिंग दिली पाहिजे. त्याच्यामुळे मी एक्सपेक्ट करत होतो एक मोठं टार्गेट. तर मी ह्या कॅन्डल नंतरनं 1.5 माझं रिस्क टू रिवॉर्ड चालू होता, बट मी डिसाईड केलं वेट करायचं आणि मी होल्ड केला ट्रेड 350 पॉईंट, म्हणजे मी एक्झिट केले अराऊंड 54,540च्या आसपास. इथे तुम्ही बघू शकता की माझी एक्झिट ऑर्डर पडली आहे 3 वाजता, एक्झॅक्टली 3 वाजता. तर 3 वाजता म्हणजे इथे या कॅन्डल नंतरनं मी जेव्हा ही खाली फ्लिक दिली तेव्हा इथे कुठेतरी एक्झिट करून दिलं होतं. तर आजचा ट्रेड खूपच छान होता. पहिल्या ट्रेडमध्ये आपण अराऊंड 1500चा लॉस बुक केला, पण दुसऱ्या ट्रेडने अराऊंड किती आहे हे 3.2 आरचं रिस्क टू रिवॉर्ड दिलं. म्हणजे सेकंड ट्रेडमध्ये आपण बुक केलं आहे सुमारे 4500 रुपयाचा प्रॉफिट आणि पहिल्यामध्ये लॉस होता 1500चा. असा एकूण आपला प्रॉफिट झाला आहे 3200 रुपयाचा. तर हा होता बँक निफ्टीचा ट्रेड. आता हा बिटकॉईनचा ट्रेड मी घेतला होता ऑलमोस्ट सकाळी घेतला होता मी 9:30 वाजेच्या आसपास आणि हा ट्रेड अजून देखील चालू आहे. तर मी जनरली टार्गेट इथे बुक केलं असतं, पण माझा प्लॅन आहे की मोठं टार्गेट अचीव्ह करायचं, ॲटलिस्ट 81,500 लेवल्सपर्यंत होल्ड करायचं. तर त्याच्यामुळे मी आता माझा स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे, जो की आहे ब्रेक इव्हनला. म्हणजे या ट्रेडमध्ये माझी रिस्क आता 0 झालेली आहे आणि आपलं फक्त प्लसमध्ये ट्रेड क्लोज होईल. मग ते माईट बी इथे ब्रेक इव्हनला क्लोज होईल 400-500 रुपये प्रॉफिटमध्ये, किंवा आपल्याला एक मोठा प्रॉफिट मिळेल
आता जर हे टार्गेट अचीव झालं 81,500च्या आसपासचं, तर आपलं टार्गेट होईल कमीत कमी 6,000 ते 7,000 रुपये. तर हा ट्रेड तर आता किती वेळ चालतोय ते मला देखील आयडिया नाही आहे, म्हणून मी लाईव्ह व्हिडिओ शूट करतोय आता. आणि अशी होती आजची स्टोरी बिटकॉईनची आणि बँक निफ्टीची. तर बिटकॉईनमध्ये पण सेम ट्रेड लॉजिक होती की 81,500 मल्टिपल टाइम्स टेस्ट केलं होतं. इथे तुम्ही बघू शकता, इकडे 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 परत इथे, आणि हा जो झोन आहे इथे एक स्ट्रॉंग बाईंग आली होती या झोनमधून. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता 80,800 पासून ते 82,400 सुमारे 1,500 पॉईंटची बाईंग आली होती या पॉईंटपासून. म्हणजे बायर्स हा एरिया डिफेंड करायचा ट्राय करणार, आणि मी त्याच लॉजिकनी ट्रेड घेतला होता. जसे मला इथं बायर्सचा प्रेझेन्स दिसला तशी मी लॉंग एंट्री केली होती आणि स्टॉप लॉस ठेवला होता जस्ट या कॅन्डलच्या खाली. पण आता मी करंटली ट्रेल केला आहे, आणि ही लाल लाईन जी दिसतीये तुम्हाला, हा माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे. म्हणजे हा ट्रेड आता रिस्क फ्री झालेला आहे, आपण निश्चिंत या ट्रेडमध्ये बसू शकतो. आणि हा आहे करंट प्रॉफिट. तर आज रात्री मी अजून एक ट्रेड घेतला होता. इथे तुम्ही बघू शकता, रात्री मी खूपच छोट्या रिस्कने एक ट्रेड घेतला होता, आणि तो टार्गेट आणि स्टॉप लॉस त्याचं लावून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये देखील आपण 1,000 रुपयाचा प्रॉफिट बुक केलेला आहे. ते ऑटोमॅटिक हिट झाले 2:03 म्हणजे पहाटे पहाटे आपल्याला टार्गेट हिट झाले. तर क्रिप्टोचं हेच आहे की एकदा तुम्ही टार्गेट लावलं, स्टॉप लॉस लावलं की निश्चिंत तुम्ही बसू शकता, आणि कंटिन्युअसली मॉनिटरिंग करायची पण गरज नाही आहे. तर असे होते हे आपले 2 ट्रेड. आणि जर तुम्हाला चार्ट स्टोरी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या ट्रेडर मित्रांना मैत्रिणींना सेंड करा. धन्यवाद. तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा.